जळालेल्या कारमध्ये एका तरुणाचा कोळसा झालेला मृतदेह सापडला। कुटुंबियांनीही त्याच्या मनगटातील कड्यावरून मृतदेहाची ओळख पटवली, श्रद्धांजली वाहिली। पण सत्य इतकं भयानक होतं की कुणी कल्पनाही केली नसेल। मृत समजला जाणारा गणेश चव्हाण चक्क जिवंत निघाला आणि हे सत्य उघड करणारी होती त्याचीच प्रेयसी। कशासाठी रचला गणेशनं हा कट? त्या रात्री नेमकं घडलं काय? जाणून घेऊयात प्रत्येक गोष्ट। 14 डिसेंबर 2025 शनिवारची रात्र। लातूरमधील औसा तालुक्यात वानवडा रस्त्यावर एक भयानक दृश्य समोर आलं। रस्त्याच्या कडेला एक कार भस्मसात जळत होती। स्थानिकांनी तात्काळ 112 या आपत्कालीन क्रमांकावर पोलिसांना माहिती दिली। पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले, पण तोपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती। आतल्या दृश्यानं पोलिसांनाही धक्का बसला, कारण कारमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत होता। सुरुवातीला ही घटना अपघात किंवा आत्महत्या वाटली, पण औसा पोलिसांनी अवघ्या 24 तासात या घटनेचा छडा लावत हा पूर्वनियोजित हत्या आणि विम्याचे पैसे लाटण्याचा कट असल्याचं समोर आलं। कारच्या नंबर प्लेटवरून पोलिसांनी वाहन मालकाची माहिती मिळवली आणि तपासात ही गाडी गणेश चव्हाण वापरत असल्याचं समोर आलं। मृतदेहाजवळ सापडलेलं ब्रेसलेट आणि इतर वस्तूंच्या आधारे मृताची ओळख ही 35 वर्षीय गणेश चव्हाण अशी करण्यात आली। मात्र औसा पोलिसांना या संपूर्ण घटनेत काहीतरी गडबड असल्याचा संशय आला। तांत्रिक तपास, कॉल डिटेल्स आणि घटनास्थळावरील पुराव्यांची सखोल तपासणी केली असता अनेक संशयास्पद बाबी आढळल्या। मृतदेह जळालेला असूनही मृतदेहाजवळ सापडलेलं ब्रेसलेट आणि इतर पुरावे खरे दिसत होते, पण त्यामुळं अनेक प्रश्न निर्माण झाले। पोलिसांना हे स्पष्ट झालं की हा अपघात किंवा आत्महत्या नसून पूर्वनियोजित हत्या आहे। परंतु दिसत्या परिस्थितीवरनं पोलिसांना संशय आल्यानंतर जो मयत असावा गणेश चव्हाण, या संशयाच्या आधारावर गणेश चव्हाण आणि गणेश चव्हाणच्या इतर सगळी माहिती काढत असता एका महिलेबरोबर त्याचे जे काही मैत्री होती तर त्या मैत्रीच्या आधारावर त्या महिलेकडे आपण ज्यावेळेस चौकशी केली तर त्यावेळेस आपल्याला असं निष्पन्न झालं की ही घटना घडून गेल्यानंतरही त्या महिलेबरोबर त्या गणेश चव्हाणच्या जो एक तिसरा नंबर जो तो वापरत होता त्या नंबरवरनं काही मेसेजेस किंवा चॅट होत आहे आणि त्यामुळं आपला संशय बळावल्यामुळं आपण त्या नंबरचा त्या ठिकाणी पाठलाग चालू केला। पाठलाग करत असताना आपली जी टीम आहे ती कोल्हापूर आणि कोल्हापूरवरनं पुढे सिंधुदुर्ग, विजयदुर्गपर्यंत गेल्यानंतर उशिरा आपल्याला त्या ठिकाणी गणेश चव्हाण ही व्यक्ती त्या ठिकाणी जिवंत मिळून आली आणि त्यावरून आपली खात्री झाली की जे गाडीमध्ये जो मिळालेला सांगाडा आहे तर तो गणेश चव्हाण याचा नसून इतर कोणाचा तरी आहे। आणि त्यानंतर मग ज्यावेळेस गणेश चव्हाणला आपण चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर बारकाईनं आणि सखोल चौकशी केल्यानंतर गणेश चव्हाणने या अनुषंगानं आपल्याकडे जी दिलेली कबुली आहे त्याच्या आधारावर हे निष्पन्न झालेलं आहे की गणेश चव्हाण याला त्याचं फ्लॅटचं कर्ज भागवण्यासाठी किंवा त्यांनी जो स्वतःचा 1 कोटीचा जो टर्म इन्शुरन्स काढला होता तर त्या टर्म इन्शुरन्सचे पैसे मिळवण्यासाठी त्यांनी त्याला स्वतःला मारलं, स्वतःचा त्याचा मृत्यू झाल्याचा बनाव त्या ठिकाणी करून ते पैसे मिळवण्याचा त्याचा प्रयत्न होता आणि हा बनाव करण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी तुळजापूर टी पॉइंट औसा या ठिकाणावरनं एक लिफ्ट त्याला जी या व्यक्तीने लिफ्ट मागितली होती तर त्या गोविंद यादव नावाच्या इसमाला त्या ठिकाणी लिफ्ट देऊन त्याला त्या गाडीमध्ये घेऊन जाऊन त्याला त्या ठिकाणी त्या ड्रायव्हर सीटवर बसून त्याचा सीट बेल्ट लावून त्या ठिकाणी त्या गाडीला त्या ठिकाणी आग लावून तो त्या ठिकाणी बाहेर पडू शकणार नाही आणि त्याचा त्या ठिकाणी त्यांनी खून केलेला आहे आणि हा खून केल्यानंतर तो गणेश चव्हाणच आहे हे वाटावं म्हणून त्यांनी त्याच्या हातातलं कडं सुद्धा त्या जो काही मयत इसम आहे तर त्याच्या सीटवरच त्या ठिकाणी ठेवलं होतं, जेणेकरून पोलिसांची दिशाभूल व्हावी आणि पोलिसांना गणेश चव्हाणचाच मृत्यू झालेला आहे। इव्हन त्याच्या कुटुंबियांना सुद्धा हेच वाटावं की गणेश चव्हाणचाच मृत्यू झालेला आहे, अशा पद्धतीचा बनाव करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता। पोलीस पथकानं रात्रीच्या वेळी विजयदुर्ग गाठलं आणि गणेश चव्हाणला ताब्यात घेतलं। पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर गणेश चव्हाणनं संपूर्ण कटाची कबुली दिली। आरोपीनं कबूल केलं की तो कर्जात बुडालेला होता। या कर्जातून सुटका मिळवण्यासाठी आणि विम्याचे पैसे मिळवण्यासाठी त्यानं स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचण्याचा भयानक कट आखला।
घटनेच्या रात्री त्यानं गोविंद यादव नावाच्या एका मद्यधुंद व्यक्तीला आपल्या जाळात ओढलं आणि त्याला भरपूर दारू पाजली. त्यानंतर गोविंदला निर्जन स्थळी नेऊन त्याची हत्या केली. आरोपीनं गोविंदचा मृतदेह आपल्या गाडीत ठेवला. स्वतःचं ओळखपत्र आणि ब्रेसलेट हे मृतदेहाच्या जवळ ठेवलं आणि गाडीला आग लावून दिली. मृतदेह पूर्णपणे जळाल्यानं तो ओळखला जाणार नाही आणि मृतदेह आपलाच आहे हे सिद्ध होईल असा त्याचा समज होता. पण ठोस पुराव्यांच्या आधारे औसा पोलिसांनी अवघ्या 24 तासात या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावला आणि आरोपी गणेश चव्हाणला अटक केली. लातूरहून माधव पेटलेसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.